परभणीमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट आहे, कारण या प्रकरणाला आता 1 महिना झालाय तरी वाल्मिक कराडला आरोपी घोषित करण्यात येत नाहीये, त्याला मोक्का लावण्यात येत नाहीये आणि असा आरोप आता देशमुख कुटुंबियांकडून केला जात असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज टॉवरवर चढून आंदोलन सुद्धा करणार आहेत, तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला असल्याचं सध्या बघायला मिळतंय। वाल्मिक कराड याला आरोपी करावं आणि त्याला मोक्का लावावा यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे पाऊल आता उचलणार असल्याचं सध्या तरी कळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराड हा आहे, त्याच्यातनं बाहेर काढला जातोय, त्याला खुनाच्या आरोपात येत नाही, मोका लागत नाही, तर मग न्याय कशासाठी मागायचा। म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतोय की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे। खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन, कारण का मला माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची निर्गुण हत्या पुन्हा बघायची नाही। माझ्या भावाला त्रास जे झालाय त्याला परत त्रास नाही व्हावा। तर यासोबतच आता इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यांचा आढावा आपल्याला पुढे वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती दिली जात नाही असा आरोप धनंजय देशमुख यांनी आता केला असल्याचं पाहायला मिळत आहे। सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असून देखील वाल्मिक कराडवर कुठली कारवाई होत नाहीये, त्यामुळे धनंजय देशमुखांनी संतापही व्यक्त केलाय। परभणी प्रकरणामध्ये न्यायाच्या मागणीसाठी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीय 17 तारखेला 10,000 भीमसैनिकांसोबत लॉंग मार्च काढणार आहे आणि मुंबई सुद्धा गाठणार आहे। त्याच वेळेस सर्वसामान्य नागरिक म्हणून परभणीकरांच्या या आंदोलनात सहभागी होणार ही भावना आता सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। भाजपच्या महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर आपली तोफ डागली आहे। पवारांच्या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीमध्ये गाडलं तर बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांची दाखवली अशी टीका अमित शहा यांनी केली। भाजपच्या महाअधिवेशनातून आता मुख्यमंत्री फडणवीसांचा बांगलादेशी घुसखोरांवर हल्लाबोल बघायला मिळाला। वोट जिहादचा पार्ट 2 सुरू झालाय, त्यामुळे महाराष्ट्रात एकाही घुसखोराला राहू देणार नाहीये हा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोरांना दिलाय। मुंबईमधल्या वरळी मतदारसंघात शिंदे गटाकडून मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। विरोधकांना कावे झाल्यानं त्यांना सगळं पिवळं दिसतं, म्हणून त्यांना चष्म्याची गरज असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला। अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे। डॉक्टर आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अमित शहांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार करण्यात आलाय। मात्र शिर्डीकडे निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वरळीमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला। केवळ स्वार्थासाठी ही आघाडी करण्यात आलेली होती। विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, त्यांचा स्वार्थ आता संपलाय, त्यामुळे ते एकत्र राहणार नाही असा दावा सुद्धा शिंदेंनी केलाय। बाळासाहेबांच्या स्मारकावरून आता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या मालकीचं नाही, बाळासाहेब लोकाभिमुख नेते होते, त्यामुळे त्यांचं स्मारक ही लोकांची प्रॉपर्टी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना काय रद्द करता, आधी त्याच्यावर मकोका आणि 302 लावा ही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। परभणीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतरच त्या बोलत होत्या। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। दिशा सालियांचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवरती झोपवून फटके देतील, या भीतीमुळे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहे अशी जळजळीत टीका आता यावेळेस रामदास कदम यांनी केली आहे। एकनाथ शिंदे यांचे घोटाळे बाहेर येऊ लागलेत, याचा अर्थ एकनाथ शिंदेंचा एकनाथ खडसे होणार आहे असं विनायक राऊत म्हणाले। तर भाजपने नोट जिहाद आणि भ्रष्ट राजनीती केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला।
लाडक्या बहिणींसाठी 1500 वरून 2100 रुपये झाले आणि आता 3000 रुपये झाले पाहिजे, ही मागणी रवी राणा यांनी केली. तर लाडक्या बहिणींसाठी 3000 मी करून घेणार असं विधान सुद्धा रवी राणा यांनी केलेलं आहे. खाते वाटपानंतर शिंदे गटाचे मंत्री ऍक्टिव्ह मोडवर आले. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला. 100 दिवसांमध्ये 1 लाख कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. त्यानुसार प्रत्येक मंत्र्याने कामांची यादी तयार केल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. माजी आमदार राम सातपुते उपस्थित राहिले आणि या मेळाव्यात तालुक्यात 71,000 सदस्य नोंदणी करण्याचा संकल्पही करण्यात आलेला आहे. तर आपण बघतो प्रत्येक 12 वर्षाने खरं तर कुंभमेळा हा भरत असतो आणि आता जगातला सर्वात मोठा महोत्सव अर्थातच कुंभमेळ्याला सुरुवात झालेली आहे. कसा हा सोहळा असणार आहे, नेमकी काय या संदर्भातली अपडेट आहे, जाणून घेऊयात पुढे. महाकुंभ आणि हा महाकुंभ मेळा अर्थातच जगातला सर्वात मोठा मेळा. या महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान सुद्धा पार पडतंय. आजपासून तब्बल पुढचे 45 दिवस प्रयागराज या ठिकाणी भक्तांचा महासागर असणार आहे. तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता सुद्धा होणार असल्याचं कळत आहे. तर दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यामध्ये श्रद्धेची उडी घेतील असा अंदाज सध्या तरी बांधला जातोय. कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो आणि या आधीचा कुंभमेळा 2013 या साली झालेला होता आणि आपण पाहतोय आता प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर आता 2027 मध्ये थेट नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. तर महापर्व खरं तर आजच्या या कुंभमेळ्याला म्हटलं जातं आणि या महापर्वाच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांची गर्दी बघायला मिळते. संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पहिलं जे स्नान असतं पवित्र अशा नदीच्या पात्रामध्ये हे स्नान केलं जात असतं आणि पहिलं स्नान करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी भाविकांची झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर प्रयागराजमध्ये आजपासून या कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या संदर्भातल्या आणखी काही अपडेट्स आहेत, जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात होती आहे आणि या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून साधू संत या ठिकाणी दाखल झाले. दर 12 वर्षांनी एकदा महाकुंभ मेळा आयोजित होत असतो. महाशिवरात्रीला म्हणजे 26 फेब्रुवारीला हा महाकुंभ मेळा जो आहे तो संपणार आहे. दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराज या ठिकाणी दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेटही दिली. त्यांच्याबरोबर स्वामी कैलाश नंदगिरी महाराज हे उपस्थित राहिले. त्यांनी लॉरेन यांना कमला असं नावही दिलेलं आहे. या महाकुंभ मेळा दरम्यान 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एनडीआरएफने वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली असल्याचं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहे. खारघरमधील इस्कॉन मंदिरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी सिडकोने सुमारे 2 कोटींचा दंड ठोठावला. आराखड्यानुसार या मंदिराचं बांधकाम न करता पार्किंगच्या जागेवर सभा मंडप आणि अन्य अनधिकृत बांधकाम केल्याची बाब आहे.
अयोध्येच्या शरयू नदीच्या घाटात आध्यात्मिक आरती पार पडली आणि यावेळेस हजारोंच्या संख्येने भाविक घाटावर जमा होतात। दररोज संध्याकाळी 6 वाजता ही आरती या ठिकाणी केली जाते। पुण्याच्या इंदापूर या ठिकाणी आता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पाडला जातोय आणि जन्मोत्सव सोहळ्याचं हे 10वं वर्ष आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांच्या तलवारीची आय कॉलेजच्या प्रांगणामध्ये पालखीतून मिरवणूक निघाली आहे। माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या पालखीचे भोई झाले। जेजुरी मंदिराच्या गाभाऱ्यात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आरास करण्यात आली आहे। शाकंभरी उत्सवाच्या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि शेंग वर्गीय भाज्यांची पूजा केली जाते आणि त्याचा प्रसाद हा भाविकांमध्ये वाटला जातो। यासाठी साधारणतः 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या वापरण्यात आलेल्या आहेत। सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। लक्ष्मीवाडीमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या चांदीचे दागिने यासह दानपेटी सुद्धा लंपास केली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केलाय। चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वीकेंडच्या निमित्तानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केली आहे। पर्यटकांचा सर्वात जास्त कल हा तारकर्ली, देवबाग आणि दांडी किनाऱ्यावर पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आता कोकणातील आर्थिक उलाढाल देखील वाढली आहे। रायगडमधल्या माणगावमध्ये वीकेंडच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी झाली। कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यावरती साधारणतः 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। सोलापुरात मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक झाली आणि या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेला एक प्रवासी किरकोळ जखमी झाला। दगडफेकीत रेल्वेच्या काचा फुटल्या, त्यामुळे प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण दिसतंय। पुण्याच्या नारायणगावमधील खोडदमधून प्रस्तावित पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे जीएमआरटीच्या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाला अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाला जीएमआरटीने विरोध केलाय आणि आता खोडद ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत विकास कामाला विरोध करणारा प्रकल्प आम्हाला नको ही भूमिका घेतली आहे। ग्रामस्थांनी जीएमआरटीला विरोध सध्या केलेला दिसतोय। पिंपरी चिंचवड पालिकेचे पाणी पुरवठा करणारे पाईपलाईन वॉल लिकेज झाले, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड पालिकेच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। देशातल्या 5 बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरावरील कंटेनरची वाहतूक कमी होणार आहे। यासाठी JNPA पासून जुना पुणे हायवेपर्यंतचा नवीन स्पेशल हायवे जो आहे तो बनवला जातोय आणि या महामार्गासाठी एकूण 2900 कोटी रुपयांचा खर्चही लागणार आहे। एलिफंटा बेटवरती देशविदेशातील पर्यटकांची पावलं वळलेली आहे। बोट अपघातानंतर पर्यटकांची संख्या काही प्रमाणात रोडावली, त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायावरती याचा परिणाम झाला। मात्र आता पुन्हा या पर्यटकांचा ओघ सुरू झालाय। स्थानिक व्यावसायिकांनी समाधान सुद्धा त्यामुळे व्यक्त केलंय। सध्या बाजारात तयार तिळगुळाची पाकिटं विक्रीला आली आहे, मात्र 350 ते 400 रुपये किलोनं तो विकला जातोय। त्यामुळे स्वस्तात मिळणारा साखरेचा तिळगुळ खरेदी केला जातोय। तिळाचे भाव 250 रुपये किलो तर गुळाचे भाव 60 ते 70 रुपये किलो असे झालेले आहेत। भायखळामधील राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन केंद्राचा विस्तार करून त्यासोबत नवीन मत्स्यालय उभारण्यात येणार आहे। मात्र अपुरी जागाशिवाय कामकाजामध्ये प्राण्यांना धोका लक्षात घेऊन मंजुरी मिळणं अवघड आहे, त्यामुळे हा प्रस्ताव आता गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।
नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आज शौर्य पथसंचलनाचं आयोजन झालं। मात्र या पथसंचलनामध्ये सुमारे 1,500 स्वयंसेवक सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालं। पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांना विषबाधा झाली आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDCतली ही घटना। गोल्डन फायबर कंपनीमधील महिलांना पाण्यातून ही विषबाधा झाली आहे। दरम्यान सर्वांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि यानंतर बघूयात एक मोठी राजकीय बातमी, कारण भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये या कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडायला हवी या सूचना सुद्धा यावेळेस देण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या प्रदेश अधिवेशनाचा समारोप झाल्यावर शहांनी विस्तारित सुकाणू समिती आणि निवडक 30 नेत्यांची बैठक घेतली आणि त्यामध्येच ते बोलत होते। अमित शहा यांनी नेमक्या काय सूचना केलेल्या आहेत तेही आपण बघूयात। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये असं त्यांनी यावेळेस म्हटलं असल्याचं पाहायला मिळतंय। पक्षाकडून सूचना आल्यावरच नेत्यांनी संबंधित विषयावर बोलावं। जातीयवादी मुद्दे किंवा वादग्रस्त विषयांपासून नेत्यांनी दूर राहावं। समाजातील जातीय सलोखा कायम राहावा याची काळजी सुद्धा घ्यायला हवी। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटना आणि नेत्यांनी पार पाडायला हवी असं सुद्धा यावेळेस अमित शहा यांनी म्हटलं। एकंदरीत त्यांनी या सर्व भाजपच्या नेत्यांना या सूचना केल्या असल्याचं आपण पाहतोय। अमित शहा यांनी या कानपिचक्या दिलेल्या आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे, कारण मंत्र्यांच्या बंगल्यांवरच्या उधळपट्टीला आता लगाम बसलेला आहे। असं का मी म्हणतेय, कारण उधळपट्टीच्या तक्रारींची स्वतः देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। मंत्र्यांच्या दालनावर किंवा निवासस्थानावर खर्च करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून खर्च करावा या सूचना यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तर खासगी सचिवांची नियुक्ती देखील पडताळणीनंतरच केली जाणार आहे। चारित्र्यवान अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय एकंदरीत आता यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नजर असणार आहे, त्यामुळे आता या उधळपट्टीला लगाम बसणार आहे। सध्या संपूर्ण राज्यभरात आपण जर बघितलं तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो, तर काही ठिकाणी थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। राज्यभरातली नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। जळगाव बाजारात नवी तूर विक्रीसाठी आलेली आहे, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याच्या तुलनेत दर कमालीचे घसरले। प्रति क्विंटल मागे 1 ते 1.5 हजारांनी भाव कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होतीये। तूर आता घरात ठेवायची की विकायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असल्याचं पाहायला मिळतंय। अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये ढगाळ वातावरणामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। मागील आठवड्यामध्ये देखील पाऊस आल्यानं शेतकऱ्यांचा कापूस भिजला आणि मोठं नुकसान झालं। वेचणीला आलेला कापूस पुन्हा ओला होईल या भीतीने शेतकरी चिंतेत सापडलाय। वाशिम जिल्ह्यात चिया पिकाची खरेदी सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानं घेतला असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चिया विक्रीसाठी होणारी गैरसोय टळली। सोयाबीन, कापूस यासारख्या पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांचा चिया पिकाकडे कलही वाढला असल्याचं पाहायला मिळालंय। मागील वर्षी शेतकऱ्यांना गरवी कांद्याला वर्षभर चांगला भाव मिळाला, अधिक उत्पादन घ्यावं या आशेने शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीला पसंती दिली। तालुक्यात यंदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आणि दौंड तालुक्यात 60 ते 70% कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे। पुण्याच्या नरे गावामध्ये महावितरणच्या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे गवताच्या 3 गंजी जळाल्या। जनावरांसाठी जमवून ठेवलेल्या चारा जळाला, त्यामुळे 35 ते 40 हजार रुपयांचं नुकसान झालं असल्याचं देखील बघायला मिळत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती भरपाई दिली जाईल असं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे।
बीडच्या मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात गतीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला। याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे। दोषींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी देखील यावेळेस करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली। प्रत्येक जिल्ह्यातील एसटी आगारात 25 तर मुंबईमध्ये 100 खाटांचं रुग्णालय उभारलं जाणार। या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून 5 लाखांपर्यंतचे उपचाराची सेवा मोफत घेता येणार आहे। विशाळगडावरील उरुसाला प्रशासनानं बंदी घातली। त्यानंतर गडाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। पर्यटकांना सकाळी 10 वाजेपासून गडावर चेक करून सोडलं जात आहे। राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात भाकरी बनवण्याची स्पर्धा झाली। या स्पर्धेत राज्यातील 300 महिलांनी सहभाग घेतला। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना सोलापूरची कडक भाकरी आता मिळणार आहे। नवी मुंबईमधील पाम बीच रोडवरती 2 तरुणींना स्कॉडा गाडीने उडवलंय। तर या भीषण अपघातात दोन्ही तरुणींचा मृत्यू झाला आणि या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय। पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केलाय। तपास सुरू आहे। वसईमधील मधुबन परिसरामध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकला आणि त्यामुळे एक जण गंभीररित्या जखमी झाला। आपल्या पत्नीसोबत रस्त्यावरून जात असताना विक्रम रांगे यांच्या गळ्यात मांजा अडकला। सुदैवाने त्यांचा जीव धोक्यात वाचलेला आहे आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या द्वारका पुलावर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीररित्या जखमी झाले। लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने जोरदार धडक दिली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। भायखळा पोलिसांनी वाडा या ठिकाणी बनावट नोटांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय। एकूण 1 लाख रुपये किंमत असलेल्या 500 रुपयांच्या 200 नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी चौघांना अटक सुद्धा करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे। पालघरमध्ये वन खात्याच्या जागेतच अवैध उत्खनन करणारे 5 ट्रक वन विभागानं ताब्यात घेतले। विक्रमगडाच्या पिंपळशेत हद्दीत मागील अनेक दिवसांपासून हे उत्खनन सुरू आहे आणि यावर वन विभागाकडून धडक कारवाई सुद्धा करण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे। पालघरच्या बोईसरमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्याने दरोडा टाकला। मध्यरात्रीच्या सुमारास एटीएममधून रोकड घेऊन चोरटे पसार झाले। या चोरट्यानं चोरी आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारलाय आणि चोरीनंतर एटीएम मशीन जाळून टाकले। पालघर जिल्ह्यातल्या अनेक एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नाही, त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। सांगलीच्या मिरजेतील कॅफेवर शिवप्रतिष्ठान युवानं धडक दिली। अवैधरित्या कॅफे शॉप चालू असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानने केला। पोलिसांनी कॅफेची पाहणी केली। यावेळी सीसीटीव्ही नसल्यानं नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं। कॅफे शॉपमध्ये अश्लील प्रकार चालत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे। वसईमध्ये एका प्रवाशाने आरपीएफ जवानाचा चावा घेतलेला आहे। डहाणू लोकलमध्ये प्रवाशाला दिव्यांग डब्यामधून प्रवास का करतो असं म्हणत यावेळेस वाद घालण्यात आलेला आहे। दरम्यान चावा घेणाऱ्या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी। मुंबईकरांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण मुंबईकरांना 2027 नंतरही टोल भरावा लागणार आहे। MSRDC लवकरच राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवणार असल्याचं कळतंय। मुंबईच्या वेशीवर सध्या 5 टोल नाके आहेत। वाशी असेल, ऐरोली असेल, LBS, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी टोल वसुली केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या
टोल नाक्यांवरती हलकी वाहनं, स्कूल बस आणि एसटी गाड्यांना टोल माफी देण्यात आली आहे। टोल कंपनीला त्यासाठी आता 1000 कोटींपेक्षा जास्तीची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। ती वसूल करण्यासाठी 5ही टोल नाक्यांवर जड आणि अवजड वाहनांना 2027 पर्यंत टोल भरावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता मुंबईकरांनो, तुम्हाला 2027 पर्यंत ही टोल भरावाच लागेल। वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। अनुदान पात्र शाळांमधल्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल हा सादर करा, हा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलाय। कारण शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता शाळेमध्ये धावाधाव सुरू झाली आहे। अनुदान पात्र शाळांमधले विद्यार्थी, शिक्षक याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे। या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्यासाठी हजेरीचा अहवाल हा आता मागवण्यात आलाय। पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून माहिती मागवल्यानंतर आता शाळांमध्ये धावाधाव सुद्धा सुरू झाली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे। तर आपण जर बघितलं तर मोठी बातमी आहे, बायोमेट्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश हे आता देण्यात आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्यासाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगरमधून माहिती सुद्धा मागवण्यात आली असल्याचं कळत आहे।